परमेश्वर त्यांचा प्रभूजी बदलला प्रभूजी प्रवास होईल प्रभूजी चांगला केला प्रभूजी त्यांच्या सेवेमध्ये परमेश्वर ते कधी प्रभूजी मागं हटले जिथे बघा तिथे सेवेला जात होते परमेश्वर अनेकासाठी प्रार्थना करत होते परमेश्वर आणि त्यांचं जीवन तू पाहिलेले प्रभू बरोबर ते एक चांगले परमेश्वर चांगले दास होते परमेश्वर तुझ्या आज्ञेचं पालन करणारे होते परमेश्वर आणि बरोबर त्यांचा जीवन प्रवास परमेश्वर तिथं आता प्रभूजी तुझ्या हातामध्ये दिल्या त्यांचा आत्मा तुझ्या हाती आहे परमेश्वर देवा तू आतापर्यंत इथपर्यंत आम्हाला तू अगोदर केली प्रभू तुला सुद्धा अगोदर करशील असा तुझी आमचा विश्वास आहे परमेश्वर त्यांच्या कुटुंबात पुन्हा प्रभू तुझी शांतता बोलते परमेश्वर शांतता आणि समाधान परमेश्वर त्यांना विश्वास आहे प्रभूजी तो तू जिवंत परमेश्वर आहे परमेश्वर तू तुझा वेळ समय प्रभू तुझ्या स्वाधीन आणि देते राजा छोटीशी प्रार्थना काना प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या
धन्यवाद करते खुदा, तू इस दिन में है इसलिए धन्यवाद करते। तू मगर दादा के जीवन में था इसलिए धन्यवाद करते। वो आज तेरे संग है इसलिए धन्यवाद करते। तू ही हमारा बल है, तू ही इस परिवार का बल है, तू ही इस परिवार का दृढ़ गढ़ है, तू ही हमारा खंबा है खुदा। We lean on you, Lord. We don't lean on our own understanding, Father. तुझसा कोई नहीं है परमेश्वर। ये आराधना तेरे हाथों में सौंपते हैं। इसे बहाता हुआ बलिदान करके तू ग्रहण कर खुदा। ये प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते सुन ले पिता। आमीन। जो मगर हे माझ्याजवळ राहत आहे उल्हासनगर, आम्ही या परिसरात राहतो। बिजू मगरचे जीवन माटोक्यापासून पाहतो। ते माटोक्यात राहणारे होते। त्यांची आजी ही श्रीमंताबाई मगर या सीएनआयच्या मोठ्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यांचे वडील सुद्धा धार्मिक आणि त्यांची बहीण सुनीता ही सगळ्यांनाच माहिती आहे। ही देखील माझ्या बाजूलाच राहिली। सांगायचं तात्पर्य हे कुटुंब धार्मिक आहे, अतिशय प्रेमळ आहे। पहिल्यापासून माझ्या एकंदरीत सहवासात आम्ही एकमेकाचे आहोत। जेव्हा ह्या उल्हासनगरमध्ये ते आले तेव्हा त्या दोघा उभा आहे त्यांना जर कोणी उल्हासनगरमध्ये पाहत असतील तर त्यांनी प्रार्थनीय जीवन जगत। दोघेही नवरा कुठेही जाणार तर ते प्रार्थनेसाठी जाणार। प्रार्थनाशिवाय त्यांना दुसरा कुठलाही मार्ग नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रार्थनाच ह्या त्यांचं साधन होतं आणि प्रार्थनीय जीवन जगत होते। आणि अशा प्रेमळ स्वभावाचा माणूस जेव्हा मला सकाळी समजलं की विजय मगर हे देवाला प्रिय होते तेव्हा मला फार वाईट वाटलं। कारण शेवटपर्यंत त्याची कुठल्याही प्रकारच्या आजाराने खाट पकडलेली आहे किंवा असं कुठे चिंताग्रस्त होऊन ते कुठल्या तरी आजारामध्ये गेले असं कधी जाणवलं नाही। परंतु आज त्यांचा मृत्यू झाला हे अचानक समजण्याचं मला फार वाईट लागलं। कारण त्यांचा स्वभाव, त्याचं एकंदरीत वागणं हे सगळं चित्र माझ्या समोर आल्याच्या नंतर मी म्हटलो की मनुष्याचं जीवन एक क्षणभंगूर आहे, नाही का? उत्पत्तीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, योग म्हणतो स्त्रीपासून जन्मलेला मनुष्य हा भरीत आहे, दुःख भरीत आहे, कष्ट भरीत आहे आणि तो आज कधी फुलासारखा फुलतो आणि तो अचानक फुटल्या जातो। तो छायाप्रमाणे निघून जातो, तो राहत नाही। मनुष्याचं जीवन हे भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखं एकदा सांडलं ते पुन्हा आपल्याला भरून घेता येत नाही। आणि आज आमचे प्रिय मित्र मगर हे आमच्यातून गेले, त्याचं दुःख आम्हाला झालं। दुःख यासाठी झालं की ते देवाच्या सेवेत होते। त्यांनी बरीचशी लोक आपले देवाकडे वळवलेले आहेत। त्यांना देवाने त्यांना दान दिलं होतं, त्यांच्या मिसेसला दान दिलेलं होतं की ते आहे त्यांच्यामध्ये की ते रोग्यासाठी आणि विशेष करून दुर्बळ आणि त्यांना येशू ख्रिस्ताची ओळख नाही अशापर्यंत ते दोघे बरोबर पोहोचलेले होते। आणि असे देवाची सेवा करणारे आज आपल्यातून गेले याचं आपल्याला दुःख होत आहे। तरी सुद्धा विश्वास आहे, कारण शास्त्र आम्हाला सांगतं की मरण आहे आमचं शेवट नाही। कारण एका कवीने म्हटलेलं आहे, पवित्र शास्त्र एकच मात्र देती आम्हाला पाहिजे, आमचा मरण हा शेवट नाही। आम्हाला विश्वास आहे की आज ते देवाची सेवा करीत असताना त्यांना अचानक परमेश्वराला प्रिय झाले। ते स्वर्गामध्ये देवाच्या सहवासात आनंदात आहे। त्यांना कुठल्या प्रकारचे दुःख नाही, एक कष्टमय जीवन ओलांडून ते सुखमय जीवनामध्ये गेले। देव करो त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि दुःखित कुटुंबाचं संपर्क परमेश्वर करी। शेवटची श्रद्धांजली माझ्या कुटुंबाच्या तर्फे त्यांना मी करा। मूर्ति को चिंता करती हूँ, मेरी बहन मरने वाली थी, प्रार्थना के लिए आए थे, अचानक ही आ गए और हॉस्पिटल में से जॉब
जान चली गई, 20 मिनट के लिए जान चली गई, तो जान वापस आ गई। देखो मूर्ति को जिंदा कर दीजिए। सब लोग हैरान हो गए, परेशान हो गए, और बहुत ऐसे कार्य किया उन्होंने मेरी बेटी के लिए। बहुत अच्छा ना, कैसे उनके साथ में ऐसी दुर्घटना हुई थी, लेकिन उन लोग ऐसे गंभीर खड़े हो गए दोनों। बहुत धन्यवाद करना चाहती हूँ। पण मात्र आमचा संपर्क म्हणजे असा एवढा घनिष्ठ आला कमी प्रमाणात आला, पण ज्या वेळेला ब्रदरची आमची भेट व्हायची तर ती जास्त करून रोडलाच भेटायची, आणि मग त्यांचं बोलणं एक मोजून मापून आणि योग्य शब्दामध्ये असायचं. ही निशाणी एक चांगुलपणाची निशाणी आहे. ज्याच्यामध्ये देवाचं भय आहे तो काय करतो, मोजून शब्द बोलतो. अविचारी मनुष्य काय करतो, काही बोलत राहतो आणि मग चुकल्यानंतर हात जोडायची पाळी येते किंवा सॉरी म्हणण्याची पाळी येते. पण जो देवाचं भय करणारा असतो तो काय करतो, मोजून मापूनच बोलत असतो. आणि त्याप्रमाणे आमचे एक बंधू होते. आणि आम्ही पाहतो ज्यावेळेस आमचा परिचय पण झाला तर ते एक चांगले खरोखर म्हणजे सेवक होते. घराघरामध्ये जाऊन एक विश्वासणाऱ्यासाठी ते साप्ताहिक वाटत असत, आणि आमची ज्याही वेळेला भेट व्हायची एक थोड्या वेळाची भेट असायची, पण मात्र देवाच्या बाबतीतच बोलणं असायचं. आणि आम्हाला ठाऊक आहे जगामध्ये आलेला मनुष्य एक दिवस 100% जाणारच आहे, पण आम्ही कोणत्या स्थितीमध्ये जातो हे महत्वाचं आहे. आणि मग आम्हाला देवाचं वचन सांगतं की खरोखर जगामध्ये यानंतर मृत्यू पावतात, आणि मग शोक केला जातो. फार रडारड होते, कारण त्यांना माहिती असतं की आमचा व्यक्ती आम्हाला परत भेटणार नाही. ही अविश्वासू लोकांची आहे. पण आम्ही पाहतो की विश्वासणारे ज्यांना ख्रिस्त लाभला त्यांना जीवन लाभलेलं आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये जे कोणी मरतात खरोखर ते धन्य आहे. देवाचं वचन सांगतं की माझ्या दासाचं मरण देवाच्या दृष्टीने खरोखर ते अमोल आहे. आज खरोखर आम्ही पाहतो त्यावेळेस पेत्र कर्नेलियसच्या घरी आला आणि त्याने सुरुवातच केली की परमेश्वर अन्यायी नाही. बरोबर आपला परमेश्वर प्रेमळ आहे, दयाळू आहे, न्यायी आहे. आणि जी आपण मगाशी पण गीत गायलं, आताही आपण गीत गायलं की रहना नहीं यहाँ जाना है हमको वहां. आणि ज्या ठिकाणी आम्हाला जायचंय त्या ठिकाणची पृथ्वी तलावर आम्हाला तयारी करायची असते. बऱ्याच वेळेला दुर्दैवाने काय होतं, या जगामध्ये काम, या जगामधला व्याप, या जगामधला म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी कदाचित काय होतं, त्या जीवनामध्ये जाण्याची तयारी होत नाही. पण आमचे ब्रदर बिजू वगैरे खरोखर निश्चितपणे त्यांना जेवढं काही जीवन परमेश्वराने दिलं आणि त्यांनी ज्या जगामध्ये जायचं आहे, ज्या जीवनामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी जाण्याची त्यांनी या जीवनामध्ये तयारी केली. आणि म्हणून खरोखर आम्हाला खरोखर त्यांच्याबद्दल आनंदी करणं गरजेचं आहे. कारण ज्या ठिकाणी आता दुःख नाही, त्रास नाही, त्या ठिकाणी देवाने त्यांना जागा दिलेली आहे. बरोबर परमेश्वराचं जसं वचन सांगतं की म्हणजे धार्मिकाच्या आठवणीने काय होतं, प्रेरणा मिळते, आनंद होतो. तसं आम्ही पाहतो की त्यांनी या जगामध्ये, परिवारामध्ये, समजा आपल्या समाजामध्ये जो काही चांगल्या प्रकारचा आदर्श ठेवला, ज्याच्या वेळेला ब्रदर विजय मगर यांची आठवण निघेल, मला वाटते प्रत्येक जण त्यांच्याबद्दल चांगलंच म्हणतील. चांगलं काम करत होते,
सुस्वभावी होते, विश्वास धरणारे होते, देवाचं गौरव करत होते, खरोखर आपल्या देवासाठी समाजासाठी झटणारे होते आणि खरोखर तरी ते आज आमच्यामध्ये नसतील. पण मात्र खरोखर आम्हाला ते दिवस निश्चित अर्थाने भेटणार आहे. जी जी पाडसं परमेश्वराच्या जवळ घेतली गेली आणि एक दिवस हे सर्व आम्ही एकमेकांना भेटणार आहोत. बरोबर ब्रदरशी बोलण्याची मला बरोबर शेवटच्या वेळेला ही संधी मिळाली. बरोबर छान. धन्यवाद. त्यांचे कष्ट त्यांचे श्रम खूप पाहिले बाबाजी सांगतात की मरेपर्यंत विश्वास होता माझा विश्वास याच्यात गोष्टीपासून माझा तुझ्याकडे आहे परमेश्वर. होय जिवंत तेव्हा त्याच्या कशात आरतीची काळजी घे परमेश्वर. बाबा तुझं वचन सांगते की कदाचित जन्मदाते आहे तर तुझ्यावर विसर पडेल, पण मी देव परमेश्वर तुझ्या समाप्ती बरोबर तुम्हा बरोबर असेल. खरोखर परमेश्वर तू आणखीच्या हाताला हात धरून तू चालवते. धन्यवाद. त्यांची जी सेवा आहे तुला तर चालू राहू दे परमेश्वरा. होय जिवंत देवा तिच्यावर तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. त्याचं कठीण हृदय तोड परमेश्वरा. कळू दे परमेश्वरा. चांगल्या वाईटाची पालक कळू दे परमेश्वरा. जिवंत देवा मी प्रार्थना करते बाप्पा त्यांच्या प्रेमासाठी अनेक लोक इथे उपस्थित आहे. मी प्रत्येकाचे आभार मानते परमेश्वरा. जे लांबून या ठिकाणी आहेत परमेश्वरा त्यांचा येण्याचा प्रवास तू सुखाचा केला, जाण्याचा प्रवास तू सुखाचा कर माझ्या राज्यात. जिवंत देवा मी प्रार्थना करते परमेश्वरा. कोणी जिवंत देवा समय कठे दे परमेश्वरा. रस्ते खराब आहे पण तू खरोखर परमेश्वर जिवंत देवा तू अद्भुत परमेश्वर. तू तुझ्या हाताला हात धरून तू आम्हाला चालवत आहेस त्याबद्दल धन्यवाद करते. जिवंत देवा तू येईपर्यंत तुझ्या पावलात पसरणारा भांडा बनव परमेश्वर आम्हाला. होय जिवंत देवा तुझ्या हर एक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्हाला तयार कर माझ्या राजा. आमचे कठीण हृदय तोड परमेश्वरा. आम्हाला प्रेमळ स्वभाव देतेस त्याबद्दल धन्यवाद करते परमेश्वर. जिवंत देवा आम्हाला जगी गोष्टीमध्ये तू बसू देत नाहीस त्याबद्दल धन्यवाद करते. आम्हाला तुझा मोल लागू दे त्याबद्दल धन्यवाद करते परमेश्वरा. जिवंत देवा आम्हाला तुझ्याशिवाय कोणी नाही परमेश्वरा. आम्ही तुला सोडून कुठे जाऊ शकत नाही परमेश्वरा. होय बाप्पा येईपर्यंत बाप्पा हर एक प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार कर आणि तुझ्या पात्रात बसवलं भांडं आम्हाला बनव परमेश्वर. बाप्पा मी प्रार्थना करते आमच्या बाळासाहेबांवर तुझा आशीर्वाद आहे, आमच्या पाळीवर तुझा आशीर्वाद आहे, तुझ्या वडिलांवर तुझा आशीर्वाद आहे परमेश्वरा. जी सेवा करते तुला जाऊ दे परमेश्वरा. होय जिवंत देव बाळासाहेब तुझे वचन आणले परमेश्वरा. प्रत्येकाच्या हृदयाची तू पकड घे माझ्या राजा. होय जिवंत देवा मुख त्यांचा असेल त्या मुखातून प्रत्येक शब्द हा तुझा आहे परमेश्वरा. दया करते कृपा करते धन्यवाद. आणि तुझी उपस्थिती आज इकडे आहे त्याबद्दल धन्यवाद करते परमेश्वरा. इथून पुढचा सगळा समय मी तुझ्या हाती स्मरण करते. प्रवेश कर त्याच्या प्रिय निकोट नाव मागते म्हणून पाहिजे. आपण करतो शास्त्रामधून सर्व निरीक्षणे आपण करतो शास्त्रामधून उपदेशकाचं जुन्या करारातील उपदेशकाचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि 1 ते 12 वचन आहे. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्म समय व मृत्यू समय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असा असतो. वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो. रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करून करण्याचा समय असतो. अलिंगन देण्याचा समय व अलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो. शोधण्याचा समय व गमवायचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय व सत्य करण्याचा समय असतो. मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्याला काय लाभ. मानव जातीचे कष्ट देव भोगाव्यास लागत असतो ते मी पाहिले आहे. आपापला समय होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर
बनविली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अंतकाळाच्या विषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून आतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे ह्यापुरते इष्ट त्यास काही नाही हे मला कळून आहे. प्रभूची स्तुती असो. इथं आपले बाळक जोसेफ मगर थोडक्यात त्यांनी खूप काही बोललं. मला वाटतं की आणखीन काही बोलायची गरज नाही. देवाची वचन खूप महाग आहे. तुम्हाला कुठं भेटणार नाही कुठल्या दुकानात. आणि ह्या देवाच्या संतांनी काम करून 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 देवाच्या राज्यामध्ये इतकं ते मुरगुळून गेले की देवाला प्रिय झाले. ते कोणाच्या बापाच्या हाताखाली काम नाही केले. त्यांचं नाव पालक नव्हतं. कोणी त्यांना पालकही बोलत नव्हते. पण पालकापेक्षा कमी नव्हते. कुठल्याही संस्थांमध्ये शिक्षण नाही घेतली पण त्यांच्यामध्ये ज्ञानाची कमी नव्हतं. मी तुम्हाला खचित सांगतो, बेवडे लोक स्वर्गात जाणार नाही. मी बोलत नाही, बायबल बोलतात. कोणी पण असो, बेवडे आहे आणि ख्रिस्तव असतात तर स्वर्गात जाणार नाही. आम्हाला माहित आहे का दादा कुठे गेले? स्वर्गात गेले. कोणाला खचित सांगू शकतात की मी स्वर्गात जाणार म्हणून? ते जे त्यांच्यासारखं चालले. जे कोणी त्यांच्यासारखं नाही चालले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. हे खूपच पवित्र देवाचे आणि बहुमूल्य देवाला आवडणारा असे त्याचे स्वकीय मुलं आहे नाही का. ह्यांच्याबद्दल जे साक्ष आमच्या दादानी सांगितलं आणि जितक्या लोकांनी बोललं त्यांची पवित्र चाल चालली. मला वाटतं की जर मी गेलो तर माझ्यासाठी कोणीतरी असं बोलला पाहिजे. पण असं बोलणार का? असं कोणी नाही बोलणार. बोलण्यासाठी करला पाहिजे. ते कमवत नव्हते पण ते देत होते. आपण खूपच गंभीर राहायला पाहिजे. मी खरोखर लय उपकार मानतो या बालसाहेबांचा. त्यांनी इतकं कष्ट करून आपल्या सर्वांना तारणाची मार्ग दाखवली आणि तेच तुम्ही ह्या जेव्हापर्यंत जिवंत होतं आणि जसं जगलं. 116वा स्तोत्र त्याचा 15वा वचन, यहोवा के भक्तों की मृत्यु उस खुदावन की दृष्टि में बहुत ही अनमोल है. इसके कारण ध्यान से सुने, ये मौका फिर से नहीं आएगा. अगर आप मरे तो ऐसा हो कि कोई आके बोले परमेश्वर का दास था, यांची आजी पण मला ठाऊक होती. अहो ते धार्मिक होते. काय काय शब्द वापरले त्यांनी, माझा उच्चारणासाठी शब्द नाही. ते प्रेमळ होते, प्रार्थनाशील होते, आत्मिक होते. तुम्ही आहे का हे बोलण्यासाठी देवाने मला इथं उभा केलं. पण मी आज तुम्हाला होतो, तू स्वर्गात जाणार का? त्यासाठी आज यांनी यांची सर्व काम पूर्ण करून ते चालले आपल्याला. पण देवबापांनी आम्हाला पालक वर्गाने पाठवला की तुम्ही तुमचे कर्ण उघडावे आणि देवाचे पवित्र वचन ऐकावे आणि तुम्ही तुमचं मन धारण करून ह्याच मार्गाने भक्तों की मृत्यु उसके दृष्टि में बहुत ही अनमोल है. अनमोल म्हणजे पवित्र आहे. अनमोल म्हणजे ते अद्भुत आहे, अनुग्रहशाली आहे. मृत्यू म्हणजे या शरीरामध्ये डोळे झाकणं आणि त्या त्यांच्या प्रिय देवासोबत. देवाचा हा लेकरू 26 डिसेंबर 1959 तेव्हा त्यांनी जन्म घेतला आणि त्यांचा जीवन इतका अद्भुत होता. खूप लोकांनी रडलं. रडायचं नाही. कोण रडतो नाही, ज्यांना आशा नाही. स्वतःसाठी रडा, तुमच्यासाठी रडा. ह्याच्यासाठी रडून काय उपयोग? मी इथं बोलत आहे, मला माहित आहे मी काय करतोय. तुम्हाला काय करतोय? जितके रडलं असं जगून दाखवा. खरं करायचं नाही रडलं पाहिजे. 5 जणांनी नाही रडायचं. काय नाही करायचं? जे आशाहीन लोक आहेत, ज्यांना भविष्य नाहीये, ते रडू शकतात. ज्या देवानी तुम्हावर एवढी प्रीती केली आणि स्वतःला त्या क्रूस खांबावरती देऊन टाकला, त्या देवाला ठाऊक आहे जे कोणी त्याचा विश्वास ठेवतात त्यांचा नाश होणार नाही. म्हणून त्यांना
एक विश्वास ठेवला तर सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त आम्हासाठी आला. आमचं नाव जॉनी रॉनी टॉनी मॉनी नाही. हिंदू देशाचे लोक आहेत तरी सुद्धा तुम्ही ओळखत नाही म्हणजे, समजत नाही म्हणजे, चर्चमध्ये जाऊन आपला सर्व काही होत नाही हो. त्याचा स्वीकार करा. तुमच्यासाठी ही देवाची कृपा केलेली आहे. त्यांच्यासारखा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये खूप कमी लोक. 10 बोट आहे, 10 बोटांमधून फक्त मला फक्त 2-3 बोट फक्त परवानगी मोजू शकतो. पण माझी इच्छा आहे, म्हणजे देवाची इच्छा आहे, तुम्ही सर्व त्या ख्रिस्ताला स्वीकार करा. आपल्या जीवनाला खूप बहुमूल्य समजून व्यर्थ घालवून टाकू नका. आज संधीचा वेळ आहे, उद्या नाही. यांना आपण घेऊन जाणार मातीत माती पिळून जाणार, पण जे आत्मा आहे ते देवाकडे गेला. सार्वकालिक जीवन तिकडे आहे. आणि इथं पण त्यांना कधी काही चांगल्या वस्तूची कमतरता नव्हती. देवानी कधी त्यांना चांगल्या वस्तूपासून लांब नाही ठेवला. मी त्यांच्या सोबत चाललेला आहे आजपर्यंत. देव आहे आणि त्यांचा माझा दान आहे. तुम्हाला देवाच्या आत्मतुकीने सांत्वन द्यावे, तुम्हाला मजबूत करावे देवामध्ये, इतकं मजबूत की तुम्ही घाबरणार नाही. आणि तुम्ही इतरांना सेवक नसलं तरी सुद्धा, कोणी तुम्हाला सेवक बोलवलं नाही तरी सुद्धा तुम्ही त्याची सेवा करा. त्याचा त्याचा गुण गाजवावे, त्याचा गुज दुसऱ्यांना सांगवावे की तो किती चांगला परमेश्वर आहे. तो अद्भुत परमेश्वर आहे. राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, आणि ते त्यांचे दास आहे. त्यांची विधी एकदम अद्भुत रीतीने होला. राजाचा मुलगा आहे. तुम्ही सर्व तुमची वेळ दिले, देव बाप्पा तुम्हाला वेळ देणार. तुम्ही कष्ट करून आले, देव बाप्पा तुमचे सर्व कष्ट पाहतो आणि त्याचा तुम्हाला सर्व आशीर्वाद तो तुम्हाला सोडणार नाही. आज माझं म्हणणं एकच, तुमचा अंतःकरणात त्याची अनुभव घ्या. ते आपल्यापासून पहिले ते जागे, नंतर आपणही आणि त्यांचा संवाद जाणार. आशाहीन लोक त्यांच्याकडे हात अरे खोल देगा मानेगा, मैं तो जरूर देगा, तू देखेगा कि नहीं देखेगा मैं करीमा, मैं देखेगा. मजकडे आशा आहे, ते आशा घेऊन इथून आपल्या घरी जा. ते आशा घेऊन जा जे तुम्ही पैसे विकत घेऊ शकत नाही. दुसरा कडे 5वा अध्याय 8वा वचन, आम्ही धैर्य धरतो शरीरापासून दूर जाऊन त्या प्रभूसह ग्रहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. हे आम्हास अधिक बरे वाटते. हालेलुया. त्यांनी काय पैसे जमून नाही ठेवलं त्यांच्या कपंसाठी, कोणीतरी दुसरा आणला. फुलांसाठी कोणी काय त्यांनी पैसे जमून नाही ठेवलं, कोणीतरी दुसरा आणला. बघा, आम्ही धैर्य धरतो. आणि शरीरा ज्याच्याकडे पैसे आहे तो पैशाची गमन करणार, ज्याच्याकडे ताकद आहे तो ताकदाची गमन करणार, ज्याच्याकडे वाचा आहे तो वाचाची गमन करणार, ज्याच्याकडे देव आहे तो देवाची गमन करणार. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन आणि ह्या शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह ग्रहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देणार. आमचा दादा हे शरीर सोडून प्रभूसह त्यांनी काय केलेलं, ग्रहवास केला. हे उत्तम ठिकाणी केले. रडायचं नाही. सुनंदताई, ज्यांना आशाहीन लोक आहेत ते रडतात. जर तुमच्याकडे आशा नाही तर रडा. खरं सांगत आहे, मजबूत व्हा, खंबीर व्हा, ओळखा की ते माणूस कुठे गेलेला आहे. जनावरासारखा मरून नाही गेलेला आहे, मनुष्य आहे, त्याची आत्मा. हे परमेश्वर, मी तुला धन्यवाद करतो. आज जितक्यांनी इथं तुझवर विश्वास केला त्या सर्वांचे कारण होते. एकाचाही नाश होऊ नये बाप्पा. आमच्या दादासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, किरणसाठी, प्रियजनांसाठी आणि इथं उपस्थित त्याचे सर्व लेकरांसाठी, मंडळीसाठी आम्ही धन्यवाद करत आहे, जे त्यांची दृष्टी तुझकडे लावत आहे बाप्पा. जसं ते ग्रहवास केले तुझ्यासोबत, आम्हालाही ग्रहवास करायचा. आम्हाला इकडं तिकडं वळायचं नाही. तू आमचं गम्य
मान आहे, तू आमचं लक्ष आहे. मी धन्यवाद करत आहे जितक्यांनी विश्वास केला सर्वांचं तारण करणार आणि तारण करण्यासाठी तू समर्थ आहे. आणि जितके लोक बाप्पा ऐकून पण ते आज लांब आहे, तुझा शब्द दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम होते. आम्ही धन्यवाद करतो आमचं मागण्याचा पलीकडे देणारा एकमात्र जिवंत परमेश्वरा, इथे आलेले एकही रिकामी जाऊ नये, सर्वांना भरून टाक तुझा आशीर्वादाने, शांतीने, कृपाने, विशेष रीतीने जितके माझे प्रिय लोक जखमी झाले त्यांचे जखम भरून काढ. मनुष्याचा सांत्वनापेक्षा श्रेष्ठ सांत्वन देणारा परमेश्वर, धन्य येशू, हेच पवित्र नाव मागतो. आपण प्रार्थना करूया. मी पाळक साहेबांना विनवणी करतो. आमच्या दयाळू ते बापा प्रशंसा करतो. आमचे बंधू आज तुमच्या जवळ आहेत, त्याबद्दल आभार मानतो. प्रभूजी, खरोखर देवबापा त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत, त्यांच्या कुटुंबामध्ये. प्रभू, आम्ही धन्यवाद करतो, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करा. आणि या देवबापा, जसं आमचे बंधू विजय मगर देवबापा ज्या विश्वासाने जगले आणि त्यांच्याबरोबर तुम्ही होतात, तसं त्यांच्या कुटुंबाबरोबर देवबापा त्यांनी त्यांच्या कुटुंबाने तुमच्याबरोबर राहावं, तुमच्या वचनात, आणि जी त्यांची साक्ष आहे ती त्यांच्या जीवनात राहावी अशी आम्ही विनंती करतो. देवबापा, त्या कुटुंबाला देवबापा तुमच्या हाती सोपवत आहोत. त्यांच्या कुटुंबाचं, नातलगाचं आणि त्यांच्या सर्वस्वाचं रक्षण करा. देवबापा, आज हे तुमचे दास तुमच्या जवळ आहेत. प्रभू, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकत नाही, कारण त्यांचं दुःख आणि सर्व देवबापा निघालेलं आहे. परंतु आज जे त्यांच्या मागे आहेत प्रभू, त्यांनी खरोखर तुमचं वचन ऐकावं, तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि त्यांची साक्ष दे बापा तुमच्या नावात चांगली असावी. जी आमच्या बंधूने धाव धावलेली आहे ती धाव संपवलेली आहे. प्रभू, ते आज तुमच्या जवळ आहे आणि आम्ही त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देत आहोत. प्रभूजी, आज दे बापा, प्रभूजी तुम्ही दयाळू देवा आणि प्रभूजी खरोखर आमच्या बंधूचं योग्य रीतीने रक्षण केलं दे बापा. त्यांना तुम्ही जे काम दिलं ते त्यांनी ते केलं प्रभूजी, आणि ते काम संपूर्ण आज ते तुमच्या जवळ आहेत. याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो प्रभूजी. आम्ही विनंती करतो प्रभूजी, जे मागे राहिलेले आहेत त्यांनी ती साक्ष ऐकून तुमच्यावर विश्वास ठेवून दे बापा, त्यांनी आपलं जीवन तुमच्या हातात देऊन आमच्या बंधू सारखं एक साक्षी जीवन जगावं आणि खरोखर त्यांची साक्ष त्यांच्या नातलगत कुटुंबात आणि सर्व त्यांच्या प्रभूजी तुमच्या भक्तगणामध्ये राहावी अशी आम्ही विनंती करतो. सर्व मान, महिमा, गौरव आम्ही तुम्हाला देतो दे बापा. प्रभू, त्यांच्या कुटुंबासाठी एक सांत्वन दे बापा, तुम्ही सांत्वन करणारे दे बापा आणि त्यांचं सांत्वन करा. ही सर्व प्रार्थना नासरे येशूच्या नावात केली, कबूल करा. परमेश्वर सर्व काल त्या त्या काळात सुंदर गेले, मातीत माती आणि आत्मा प्रभू कडे. हे प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही उपकार मानतो, स्तुती करत आहे बाप्पा. तुझे सर्व लेकरांबद्दल तुझ्या दासाचं जे ते मंदिर बाप्पा इथं सोडून बाप्पा तुझकडे आले त्याबद्दल उपकार मानतो. त्या मंदिरची बाप्पा अंतिम विधी योग्य रीतीने करण्यात आम्हा सर्वांना तू सहकार्य केला, तुझा चांगला आत्मा पाठवला, सर्वांना सहनशक्ती दिली, बुद्धी दिली, सुबुद्धी दिली. उपकार मानतो हे प्रभू. तुझे दास लोक, तुझी मंडळी, आम्ही सर्व यांचं शरीर, आत्मा, जीव सर्व काही तुझ्या हातात स्वीकार कर, तुझी महिमा कर. धन्यवाद करून येशूचा पवित्र व गोड नावात म्हणतो आहे. देवाची प्रीती आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्माची सहभागिता आता व यापुढे जितक्या लोकांनी पश्चाताप करून आपल्या बुद्धी व विचार आणि अंतकरण त्याचा सोबत एक करून त्याला स्वीकार करून जीवन जगण्याचा निर्णय घेतलेला आहे, आता व यापुढं ख्रिस्त येशू त्या मेघावर येऊपर्यंत सदा सर्वकाल असो. आमेन.